केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आणि संध्यामठ संघात सामना झाला। या सामन्यात प्रॅक्टिस क्लबनं 2-0 गोलनं विजय मिळवला। सायंकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम अ आणि वेताळ तालीम संघात झालेला सामना पाटाकडील संघानं 2-0 गोल फरकानं एकतर्फी जिंकला। कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ अ संघ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ संघात सामना झाला। पूर्वार्धात दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी आक्रमक चढाया करत गोलसाठी प्रयत्न केले, मात्र यश आलं नाही। त्यामुळे पूर्वार्ध गोल 0 बरोबरीत राहिला। उत्तरार्धात दोन्ही संघाकडून गोल करण्यासाठी आक्रमक चढाया झाल्या। बऱ्याचदा दोन्ही संघातील खेळाडूंच्या सोप्या संधी गेल्यानं प्रेक्षकांची निराशा झाली। मात्र सामन्याच्या 58व्या मिनिटाला पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकर तर 68व्या मिनिटाला दिग्विजय बसरगे यांनी अप्रतिम गोल नोंदवत संघाला 2-0 अशा आघाडीवर नेऊन ठेवलं। या गोलची परतफेड करण्यासाठी वेताळमाळकडून झालेल्या चढाया फोल ठरल्या। त्यामुळे पाटाकडील तालीम मंडळ अ संघानं हा सामना एकतर्फी जिंकला। दरम्यान दुपारच्या सत्रात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आणि संध्यामठ तालीम मंडळ संघात सामना झाला। या सामन्यात संध्यामठकडून आशिष पाटील, करणसिंह पाटील, सुलतान शेख, आदित्य रोटे, अभिजित साळुंखे तर प्रॅक्टिसकडून मुदस्सर शेख, सचिन गायकवाड, साहिल टाकवे, प्रतीक बेडेकर यांनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन घडवलं। सामन्याच्या 33व्या आणि 52व्या मिनिटाला प्रॅक्टिस क्लबच्या सूरज जाधवनं गोल नोंदवत संघाला 2-0 अशा गोल फरकानं विजय मिळवून दिला।